नमस्कार. माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये मी सगळ्यांचं खूप खूप स्वागत करत आहे. आज आपण बनवणार आहोत हॉटेल स्टाईल टेस्टी मिक्स व्हेज करी, जी तुम्ही अगदी घरी सोप्या पद्धतीने बनवू शकता. ही रेसिपी लग्न समारंभात किंवा हॉटेलमध्ये मिळते तशीच चवदार लागते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला खास टिप्स सांगणार आहेत. तर सगळ्यात आधी आपण इथे मसाला त्याचा करून घेऊयात. मसाल्यासाठी मी इथं खडे मसाले वापरलेले आहेत. याला आपल्याला व्यवस्थित छान भाजून घ्यायचं आहे. भाजल्यानंतर याला आपल्याला मिक्सरमध्ये याची बारीक पूड करून घ्यायची आहे. तर मसाला आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात. आता मी इथे एक कढई घेतलेली आहे. त्या कढईमध्ये आपण 2 मोठे चमचे तेल घालून घेणार आहोत. त्यानंतर मी याच्यामध्ये 2 मोठे कांद्याची प्युरी करून घेतली होती. हे कांद्याची प्युरी कशी केली आहे, तर मी थोडंसं पाणी उकळायला ठेवलं होतं. त्यात कांदे मोठे मोठे कट करून ठेवले होते. त्याला 2-3 उकळी आल्यानंतर ते कांदे त्याच्यातनं काढून घ्यायचे आणि मग त्याची छान प्युरी करून घ्यायची. अशा पद्धतीने मी कांद्याची प्युरी करून घेतली होती. तर ती आता आपण परतायला ठेवणार आहोत. कांद्याची प्युरी आपल्याला व्यवस्थित गुलाबी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायची आहे. तर आपली प्युरी परतती आहे तोपर्यंत आपण मसाला थंड झालेला आहे याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. मग याच्यामध्येच आपल्याला 6 ते 7 काजू घालून घ्यायचे आहेत आणि मग व्यवस्थित याची बारीक पूड करून घ्यायची आहे. तर आता इकडे आपला कांदा पण छान परतला गेलेला आहे. यात आपण आता बनवलेला मसाला घालून घेणार आहोत. हे मसाला घातल्यानंतर परत 2 मिनिट आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. आता याच्यामध्ये आपण मसाला घालून घेणार आहोत सगळा. तर त्यासाठी मी इथं आधी सगळ्यात हळद घालून घेतलेली आहे. 2 चमचे तिखट घालून घेतलेलं आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. आता याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मी जी टोमॅटोची प्युरी आता बनवली आहे, ती प्युरीसुद्धा मी टोमॅटो पाण्यामध्ये उकळून घेतलेले होते आणि मग त्याची प्युरी करून घेतलेली आहे. इथं मी 1 मोठा टोमॅटो घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी घालून घेऊया आणि याला व्यवस्थित मिक्स करून तेल सुटेपर्यंत याला बारीक गॅसवर परतून घ्यायचं आहे. तर मसाला आता छान परतून झालेला आहे. याच्यामध्ये आपण भाज्या ॲड करणार आहोत. तर भाज्यांमध्ये मी इथं घेतलेला आहे फुलगोबी, मटार, गाजर आणि बटाटा घेतलेला आहे. तुमच्याकडे अजून तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्या तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकतात. आता मी भाज्या आधी व्यवस्थित गरम पाण्यामध्ये त्याला उकळवून घेतलेल्या आहेत, म्हणजे भाज्या ऑलरेडी मऊ झालेल्या आहेत. मग अशा रीतीनं केल्यानंतर काय होते की भाजी आपली पटकन तयार होते, त्याला वेळ नाही लागत. तर भाजी उकळवलेलं जे पाणी होतं म्हणजे व्हेजिटेबल स्टॉक, तो आपण आता ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊयात. पाणी जास्त घालायचं नाही, भाजी आपल्याला फार पातळ करायची नाही आहे. त्यासाठी मी इथं साधारण फक्त 1 बाउल पाणी घातलेलं आहे. याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. जर तुम्हाला अशा सोप्या आणि टेस्टी रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता यामध्ये सगळ्यात शेवटी आपण पनीरची क्यूब घालून घेणार आहोत. मी पनीर बारीक कट करून घेतलं होतं. त्यासोबतच आपण वरनं थोडासा गरम मसाला घालून घ्यायचा आहे. थोडीशी कस्तुरी मेथी घालून घ्यायची आहे. यामुळे काय होतं, टेस्ट अजून खूप छान येते याला. आता ह्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटी याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि 1 ते 2 उकळी आली की आपली भाजी रेडी होणार आहे. भाजीला हॉटेलसारखी टेस्ट यावी यासाठी आपण मगाशी जो खडा मसाला मिक्सरमध्ये वाटून घेतला होता त्याच्यामध्ये थोडंसं काजू घालून घेतली होती. काजू घातल्याने कसं होते, भाजी अशी खूप छान रिच होते आणि टेस्टलासुद्धा खूप छान लागते. आता याच्यामध्ये सगळ्यात शेवटी मस्तपैकी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि भाजी आता आपली तयार झालेली आहे. आपली गरमागरम मिक्स व्हेज तयार आहे. ही तुम्ही रोटी, नान किंवा भातासोबतसुद्धा सर्व करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा पुढच्या रेसिपीसोबत. धन्यवाद.